घटना जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय 15वी भारतीय छात्र संसद दिनांक 21 ते 23 फेब्रुवारी 2026 रोजी कोथरूड येथील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विवेकानंद सभामंडप येथे होणार आहे, अशी माहिती MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व छात्र संसदेचे संस्थापक डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड आणि कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी. ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज पुणे. स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे विद्यार्थी आहेत. तर PCS भारतीय छात्र संसदच्या दुसऱ्या दिवशी आपण दॅट इज 22 फेब्रुवारीला आपण यावेळेस नवीन इनिशिएटिव्ह घेतो आणि आपण की आजकालचे मॉडर्न प्रॉब्लेम्स आहेत त्याला मॉडर्न यूज करून चांगल्या पद्धतीने समजू शकतो आणि मॉडर्न प्रॉब्लेम्सला येऊन टाकले पण त्यांच्या बेस करू शकतात. ते बेस कसे करू शकतात. भारतीय छात्र संसद ही 21, 22, 23 फेब्रुवारी 2026 रोजी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये होत आहे. याचे उद्घाटन 21 तारखेला संध्याकाळी 4:30ला होणार आहे. ज्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दिग्विजय सिंग मेंबर ऑफ पार्लमेंट आणि आधीचे मुख्यमंत्री मध्य प्रदेश तसेच राजदीप सरदेसाई एक्लेम जर्नालिस्ट हे 2 लाभलेले आहेत. ह्याचा जो व्हॅलिडिक्टरी सेशन होणार आहे त्यासाठी श्री अनुराग सिंग ठाकूर मेंबर ऑफ पार्लमेंट, डॉक्टर संदीप कुमार पाठक जे आम आदमी पार्टीचे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत आणि श्री शाहिद सिद्दीकी चीफ एडिटर नई दुनिया आणि फॉर्मर मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभा येणार आहेत. यावेळेला भारतीय छात्र संसद याचे पूर्ण स्ट्रक्चर याचे जे प्रणेते आहेत डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड यांनी बदललेले आहे. ते विद्यार्थ्यांना जास्त जोडण्यासाठी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऐकून घेण्यासाठी अशा स्वरूपाचं असेल. याचे 5 विभाग आहेत. एक आहे यूथ टू यूथ कनेक्ट, की जिथे विद्यार्थी प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन आणि प्रॉब्लेम सोल्युशन्स याचं ट्रेनिंग घेऊन काही प्रॉब्लेम्सवर सोल्युशन्स काढतील. 4 सेशन्स होणार आहेत. DLGP म्हणजे D फॉर डेमोक्रेसी पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी लीडरशिप आणि तिसऱ्या दिवशी पब्लिक पॉलिसी आणि गव्हर्नन्स असे 4 सेशन्स होणार आहेत. या प्रत्येक सेशन ही 100 क्लासरूम्समध्ये होतील. बाहेरनं 100 एक्सपर्ट्स येतील. MITतले 100 प्राध्यापक असे जॉईंटली पॅनल डिस्कशनमध्ये हा सेशन पुढे नेतील आणि प्रत्येक वर्गामध्ये 5 विद्यार्थी सुरुवातीला या DLGPबद्दल बोलतील. म्हणजे 4 दिवस रोज 5 एका वर्गात म्हणजे 100 वर्गात 500 असे 4 सेशन्समध्ये 2000 विद्यार्थी बोलतील. यूथ टू यूथ कनेक्टमध्ये संपूर्ण 6000, 8000 सगळी जी मुलं रजिस्टर्ड आणि MIT WPची 3rd इयर आहेत ती त्याच्यात भाग घेतील. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की MIT भारतीय छात्र संसद DLGPचे कोलोकियम म्हणजे मॉडेल युनायटेड नेशन्ससारखं स्टेजवर दोन्ही बाजूला संसदेचं स्वरूप तयार करण्यात येईल. एका बाजूला मुलं बसतील, दुसऱ्या बाजूला ती एकमेकांच्या अपोजिट पार्टीतली असतील आणि 2 प्रमुख विषयावर त्यांची चर्चा घडून येईल. आणि त्याच्या पुढचा महत्त्वाचा बदल जो आहे की पॅव्हेलियन 37 ते 40 पॅव्हेलियन्स असतील आणि DLGP किंवा डेमोक्रेसीबद्दल, लीडरशिपबद्दल, गव्हर्नन्सबद्दल, पब्लिक पॉलिसीबद्दल वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं, इंजिनिअरिंगला काय वाटतं, फार्मसीला काय वाटतं, कॉम्प्युटर सायन्सला काय वाटतं, आर्ट्सला काय वाटतं किंवा मॅनेजमेंट सायन्सला काय वाटतं असे पॅव्हेलियन्स तयार केले जातात. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण 3 दिवस सकाळी 10 ते रात्री 8पर्यंत याच्यामध्ये भाग घ्या. एक्झामिनेशन आत्ता जी सिस्टीम आहे त्यात काही बदल पाहिजे का आणि रिझर्वेशन 50%च्या वर गेलं तर त्याचा काय परिणाम होईल असे 2 विषय त्या वादविवाद स्पर्धेमध्ये त्याला कॉलोकियम. थँक्यू.